श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. उद्या 25 जानेवारी वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहे षटतिला एकादशी. षटतिला एकादशीला खूप महत्त्व असतं. या एकादशीचं व्रत केल्यामुळे मनुष्याला त्याच्या पापातून सुटका मिळत असते आणि जे काही वाईट कर्म त्याने केलेले असतात तर ते सर्व दूर होत असतात. षटतिला एकादशीच्या दिवशी तिळाला विशेष महत्त्व दिलं जातं. या दिवशी आपण तिळाचं सेवन केलं पाहिजे, तिळाचं दान केलं पाहिजे. यामुळे व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटे, दुःख, दारिद्र्य, दोष, अडचणी ह्या दूर होत असतात. त्याचबरोबर या षटतिला एकादशीच्या दिवशी आपल्याला उद्या सकाळीच एक दिवा लावायचा आहे. हा दिवा कशासाठी? तर आपल्या जीवनातील जे काही शत्रू आहेत तर ते संपवावेत, शत्रूंनी तुमच्यासमोर गुडघे टेकवावे, आपल्या घरातील जे काही 7 पिढ्यांचं दारिद्र्य आहे तर ते नष्ट व्हावं, घरातील गरिबी संपून जावी, यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि ऑलवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे संकटे, दुःख, दोष, दारिद्र्य, अडचणी असतात. त्यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे. दिवा हा बुद्धीचे, ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो. दिव्यामध्ये ज्या सकारात्मक लहरी असतात त्या आपल्या घरासाठी, घराच्या प्रगतीसाठी, मुलांच्या प्रगतीसाठी खूप महत्त्वपूर्ण मानल्या जातात. त्यामुळेच जर आपण हे जे काही उपाय असतात ते केले तर त्याचे जे काही चांगले फायदे आहेत तर ते आपल्याला होत असतात. कारण या ज्या काही पवित्र तिथी असतात या पवित्र तिथींना पृथ्वी तलावरती ज्या सकारात्मक ऊर्जा आहेत तर त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह असतात. आता एकादशी तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित असते. त्यामुळे पृथ्वी तलावरती एकादशीच्या दिवशी जे विष्णू तत्व असतं तर ते हजारो पटीने सक्रिय असतात आणि त्याच तत्वांचा फायदा आपल्याला होतो. परंतु उपाय करत असताना मनामध्ये कुठेही किंतु परंतु येऊ न देता आपल्याला हे उपाय करायचे असतात, तेव्हाच त्याचे जे फायदे आहेत तर ते आपल्याला होतात. तर आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. हा उपाय तुम्हाला उद्या सकाळीच करायचा आहे. सकाळी 11 वाजायच्या अगोदर तुम्ही हा उपाय करू शकता. आता काय करायचं आहे, ह्या उपायासाठी तुम्हाला एक दिवा लागणार आहे. दिवा हा तुम्ही मातीची पणती घ्यायची आहे किंवा मग इतर कोणताही तुमच्याकडे ज्या कोणत्या धातूचा दिवा असेल तो घेऊ शकता. आता बघा, वेगवेगळ्या प्रकारच्या देवी देवतांना आपण वेगवेगळ्या प्रकारचे दिवे समर्पित करत असतो. माता लक्ष्मीसाठी आपण तुपाचे दिवे लावतो. त्याचबरोबर आपण गणपती बाप्पांसाठी चमेलीच्या तेलाचे दिवे लावतो. हनुमंतरायांसाठी देखील आपण चमेलीच्या तेलाचे दिवे लावत असतो. त्याचबरोबर शनिदेवांसाठी म्हणजेच आपल्या घरातील सर्व शनिदोष दूर व्हावे यासाठी आपण मोहरीच्या तेलाचे दिवे लावत असतो. हे वेगवेगळ्या प्रकारचे दिवे जे आहेत तर ते सर्व देवी देवतांना प्रसन्न करत असतात आणि त्याचं महत्त्व हे खूप वेगळंच आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आपल्याला सांगितलं जातं. आणि हे उपाय आपण कशासाठी करत आहोत तर आपल्या घरातील जर काही पैशांची अडचण असेल, त्याचबरोबर मुलांची प्रगती थांबलेली असेल, घरामध्ये आर्थिक अडचणी आपल्याला जाणवत असेल, आपल्यावरती काही कर्ज असेल, मनामध्ये खूप कठीण इच्छा आहे, मग ती इच्छा तुमची शारीरिक असेल, मानसिक असेल, घरामध्ये असणाऱ्या ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत तर त्या नष्ट व्हाव्या असं वाटत असेल तर त्यासाठी आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, उपाय करत असताना कोणीही आपल्याला रोखणार नाही, टोकणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते. कारण जर कोणी रोखलं टोकलं तर त्याचे मग फायदे जे आहेत तर ते आपल्याला होत नाही. त्यामुळे एक तर तुम्ही उपाय करण्या अगोदरच घरामध्ये कल्पना देऊन ठेवा किंवा मग उपाय करत असताना कोणी रोखणार नाही याचीही काळजी तुम्हाला घ्यायची असते. घरामध्ये सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा दिवा लावता येणार नाही. तर आता हा दिवा आपल्याला कशा पद्धतीने लावायचा आहे ते आपण बघूया. सर्वात प्रथम
तुम्हाला काय करायचं आहे तर दिवा घ्यायचा आहे. दिवा हा घेताना स्वच्छ असावा, कुठेही खराब झालेला, तुटलेला, फुटलेला असं अजिबात नको. जो कोणता दिवा तुम्ही घेणार तो स्वच्छ, कुठेही काळ्या झालेला नकोय. स्वच्छ दिवा घासून व्यवस्थितपणे घ्या. त्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये तुम्हाला तीळ, पांढरे तीळ सर्वांनाच माहीत आहे. या दिवशी तिळाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या दिव्याच्या खाली तुम्हाला मूठभर पांढरे तीळ जे आहेत तर ते ठेवायचे आहे. तुमच्याकडे जितके असेल तितके तुम्ही ठेवू शकता. मूठभरच ठेवले पाहिजे असं काही नाही. अगदी थोडेसे जरी असेल तर तुम्ही ते ठेवू शकता. त्यानंतर त्यावरती आपल्याला दिवा ठेवायचा आहे. या दिव्यामध्ये तुम्हाला रक्षासूत्र सर्वांनाच माहीत आहे, ज्याला आपण कलावा म्हणतो बघा. तर त्या रक्षासूत्राची वात तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायची आहे. या रक्षासूत्रामुळे आपल्या घरातील कुटुंबाची, पतीची, मुलांची रक्षा होत असते. घरामध्ये असणाऱ्या ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत त्यापासून आपली रक्षा होत असते. कारण घरामध्ये प्रत्येकाच्या थोडं तरी भांडण हे होत असतं आणि त्यामुळेच कुठेतरी नकारात्मक शक्तीने आपल्या घरामध्ये जागा घेतलेली असते. त्यासाठीच आपण घरातील सर्वात प्रथम हे जे दोष आहेत तर ते दूर करणं खूप महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस दोष दूर होतात, कुंडलीतील दोष असेल किंवा मग इतर कोणते घरातील दोष असेल ते दूर झाले की आपोआपच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ह्या प्रसन्न होत असतात. तर आता हे संपूर्ण झालं की त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. त्या दिव्यामध्ये तुम्हाला ही जी वात आहे तर ती टाकायची आहे. रक्षासूत्र म्हणजे कलावा. तुम्हाला ज्या पूजेचं साहित्याचं दुकान असतं त्या ठिकाणी तुम्हाला हा कलावा मिळून जाईल. त्यानंतर ह्या दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल टाकायचं आहे. तीळ म्हणजे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे, पांढरे तीळ त्याचं तेल असतं. ते सुद्धा आपल्याला किराणा मालाच्या दुकानात किंवा पूजेचं साहित्य असतं तर तिथे आपल्याला ते मिळून जाईल. तर या तिळाचं तेल तुम्हाला उद्या त्या दिव्यात टाकायचं आहे आणि दिव्याच्या खाली सुद्धा तुम्हाला उद्या तीळ टाकायचे आहे. खूप खूप प्रभावी उपाय आहे. उद्याला तिळाला विशेष महत्त्व आहे. जितके तुम्ही तिळाचे उद्या उपाय कराल ना त्याचे खूप चांगले फायदे हे तुम्हाला होतील. आता यामध्ये तिळाचं तेल टाकलं की त्यानंतर मग तुम्ही हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला चारी बाजूने हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत. दिव्याला नमस्कार करायचा. दिवा हा देवघरासमोर तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. माझ्या घरातील जे काही दुःख, दोष, दारिद्र्य, अडचणी असेल तर त्या दूर कर अशी आपल्याला देवीला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर मग तुम्हाला तिथेच देवघरासमोर बसून एकदा तुम्हाला कनकधारा स्तोत्रमचं पठण करायचं आहे. एकदा तुम्हाला कुबेर मंत्र म्हणायचा आहे. तुम्हाला कुबेर मंत्र येत नसेल तर तुम्ही डायरेक्ट म्हणू शकता ओम कुबेराय नमः हा मंत्र म्हणू शकतात किंवा तुम्ही गुगलवरती सर्च करा, तुम्हाला कुबेर मंत्र मिळून जाईल. किंवा नाही सर्च केलं तरी चालेल, तुम्ही ओम कुबेराय नमः या मंत्राचा सुद्धा तुम्ही 108 वेळेस जप करू शकता. तर या 2 सेवा तुम्हाला तिथे करायच्या आहे. त्यानंतर माता लक्ष्मीला परत प्रार्थना करायची. दिवा जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा. दिवा शांत झाला म्हणजे थंड झाला की त्यानंतर दिवा उचलून दिव्यातली जर वात शिल्लक असेल तर ती निर्माल्यात टाकून द्यायची. परत तो दिवा घरामध्ये यूज करू शकता. आता जे तीळ आपण खाली ठेवलेले होते, आता हे तीळ काय करायचे आहेत, त्यातले थोडेसे तीळ तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे. थोडेसे तीळ घरातील प्रत्येक व्यक्तीने खायचे आहे. आपल्या घरातील लहान मुलं असतील, मोठे मुलं असतील, आपल्या घरातील वयोवृद्ध, पती, पत्नी, सासू, सासरे, आई वडील प्रत्येकाने हे थोडे थोडे तीळ खायचे आहे. आणि थोडेसे तीळ हे आपल्याला आपल्या घरामध्ये साठवणीच्या तिळामध्ये तुम्हाला ते एकत्र करायचे आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.